मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे आपण कर्क राशीवर सध्या सिरीज चालू केलेलीच आहे. तर जे कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो. तर आपलेच एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली खरंच खूप चांगला प्रश्न आहे. कर्क राशीचा हसू नकली की खरं? तर ह्या विषयावर मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो सतत हसत असतो पण डोळ्यात काहीतरी दडलेलं असतं? आज आपण बोलणार आहोत कर्क राशीच्या हसण्यामागचं खरा भावना. हे मी टोटल 6 भागामध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर आपला पहिला भाग आहे कर्क राशीचा एक भावनिक महासागर. पाणी तत्व राशी म्हणजे भावना सतत खोल असतात आणि बदलत असतात. त्यांना हसणं म्हणजे दुसऱ्याला क्लिष्ट न वाटावं यासाठीचा मुखवटा असतो. हे लोक इंट्रोवर्ट आउटसाइड आणि डीपली इंटेन्स इनसाइड. भाग 2 कॉपिंग मेकॅनिझम म्हणजे काय नेमकं कर्क राशीसाठी? तर कॉपिंग म्हणजे स्वतःला सांभाळण्यासाठीचं यंत्रणा असणं. हे एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम असतं. म्हणजे समाजात भावना दाखवल्यास दुर्बळ मानलं जातं. त्यामुळे कर्क व्यक्ती हसतात, रडत नाही. हास्य इमोशनल रिलीज किंवा दडपणाचा मुखवटा. भाग 3 कंट्रोल म्हणून हसणं. काही वेळा ते हसतात कारण दुसऱ्याच्या भावना दुखावू नयेत. त्यांनी असहाय्यपणावर कंट्रोल ठेवावं. हसणं म्हणजे सिच्युएशनला हाताळायची स्ट्रॅटर्जी असते. ते लोकांसमोर फक्त हसतात, स्वतःशी झगडत राहतात. भाग 4 समजा समाज कसा समजतो हे हसणं. तू तर काय कायम हसतेस हे वाक्य कर्क व्यक्तीला खोलवर टोचते. लोकांना वाटतं सगळं छान आहे, पण खरं तर त्यांचे डोळे शांत वागणं किंवा थोडंसं एकटं राहणं हे खूप काही सांगत असतं. भाग 5 सायकोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजीनुसार रिअल इमोशन्स काय असतात ह्यावर मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मानसशास्त्र अँगलमधून सांगणार आहे. स्माइलिंग डिप्रेशन नावाचं एक कन्सेप्ट आहे. कर्क राशीचे लोक त्यांचा बळी असू शकतात. राशीच्या चंद्राच्या प्रभावामुळे भावना सतत बदलतात. त्या हसण्यामागे असते भावना कंट्रोल करायची केविलवाणी ती धडपड असते. भाग 6 काय करावे. आता यावर मी उपाय आणि सूचना दोन्ही सांगणार आहे. मित्रांनो, हसण्याआड लपलेल्या भावना समजून घ्या. जर तुम्ही कर्क राशीचे असाल, स्वतःला लिहून व्यक्त करा. क्लोज फ्रेंडला ओपन अप करा. स्वतःला वेळ द्या. मेडिटेशन करा. जर तुमच्या आयुष्यात कर्क राशीचा कोणी असेल, त्याच्या हसण्याच्या आडच्या शांततेला समजून घ्या. तो खूप काही बोलू शकत नाही, पण तो तुमच्यावर प्रेम करतो. भाग 7 शेवटचं बोलणं. हसणं म्हणजे ताकद. कधी कधी हसणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक सोनेरी कवच असते जे एका भावनिक युद्धात उतरलेली कर्क राशीची तलवार असते. कर्क राशीचं हसणं हे कॉपिंग मेकॅनिझम आहे आणि त्या हसण्यामागे कंट्रोल सुद्धा आहे. पण त्यातही एक प्रकारचं सौंदर्य आहे स्वतःला सांभाळण्याचं. आता शेवट पाहिला मित्रांनो, तर तुमचं किंवा तुमच्या जवळच्या कर्क राशीच्या व्यक्तीला हसणं पाहताना यापुढे वेगळा दृष्टिकोन ठेवा. अशा आणखी भावनिक आणि खगोलशास्त्रीय ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कर्क राशीच्या हसण्याला एक छोटासा कमेंट करा. तुझं हसू मनापासून आहे. मित्रांनो, जर तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यावर देखील आपण ब्लॉग बनवू. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.